नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत पात्रता, प्रारब्ध आणि प्रयत्न. जीवनात जे काही घडते ते प्रयत्नांमुळे. काही वेळा योगायोगाचा भागही त्यात आढळतो. एखादा विद्वान आपल्या आवडत्या विचार शाखेच्या निवडीविषयी संभ्रमात असतो, तेव्हा त्याच्या पावलावर प्रकाश टाकण्याचे काम नकळत कोणाकडून तरी घडते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून प्रसिद्धी झाले. त्यांच्या या प्रसिद्धीला वेगळेच वळण प्राप्त होऊ शकले असते. बुद्धिमंतांना व्यासंगाचे कोणतेही क्षेत्र आपल्या दिशेने ओढू शकते. सर्वपल्लींच्या ठायी असणाऱ्या अनेकविध क्षमता साकार होण्यासाठी अधीर होत्या. ते 17 वर्षांचे असताना आपल्या आवडीचा अंदाज घेत विषय निवडीचा विचार करीत होते. त्यांना इतिहास, तत्वज्ञान व गणित या तिन्ही विषयांचे आकर्षण होते. सर्वपल्ली हे तसे एकांत प्रिय. वाचन हीच त्यांची आवड. समवयस्कांना आवडणारे रंजन प्रकार त्यांना रुचत नसत. आत्मलीन, विचारमग्न आणि अध्ययनशील अशा या मुलाला त्याचे आप्त स्वकीय काही पुस्तके भेट म्हणून देत. तीच त्यांची हौस आणि मौज असे. त्यांच्या चुलत भावाने विषय निवडीच्या संदर्भात त्यांच्याशी विचारविनिमय केला. हे काम सोपे व्हावे म्हणून आपल्या जवळची 3 पुस्तके सर्वपल्लींच्या सहज अवलोकनासाठी दिली. ती पुस्तके हाती पडताच सर्वपल्लींनी प्रथम ती चाळली, मग वाचून काढली. त्यांना गंमत वाटली. त्या पुस्तकांनी त्यांच्या मनाला स्पर्श केला. त्यांची जिज्ञासा सुखावली. त्यांनी पदवी वर्गासाठी विषय निश्चित केला. तत्वज्ञान हा त्यांचा अंतिम अभ्यास विषय झाला. या विषयाची त्यांना दीक्षा देण्याचे काम ज्या पुस्तकांनी केले, ती पुस्तके तशी क्रमिक पाठ्यपुस्तकेच होती. त्यापैकी एक होते वेल्टन या लेखकाचे लॉजिक, दुसरे होते मॅकेन्झीचे एथिक्स व तिसरे होते स्टाउट या लेखकाचे सायकॉलॉजी. तर्कशास्त्र, नीतिशास्त्र व मानसशास्त्र या शास्त्रत्रयीने सर्वपल्लींना वेध लावला. ही तिन्ही शास्त्रे तत्वज्ञानांतर्गत मानली जात. आता मानसशास्त्र विभक्त झाले. ही तिन्ही पुस्तके वाचून समजण्याएवढी सर्वपल्लींच्या बुद्धीची झेप त्या वयातही होती. जी पुस्तके शिकवून पुरी होण्यासाठी किमान 1 वर्षाचा काळ लोटतो, ती पंधरवड्यात अभ्यासून हातावेगळी करणे ही गोष्ट बुद्धिमान विद्यार्थ्यालाच शक्य आहे. सर्वपल्लींनी तत्वज्ञान या विषयाचा सखोल अभ्यास केला. काळाच्या ओघात ते प्रज्ञावंत तत्वविवेचक म्हणून विश्वविख्यात झाले. आयुष्याला वळण देणाऱ्या गोष्टी अकल्पितपणे वाट्याला येतात. अंगभूत क्षमतांना आकार देण्याचे काम त्या करतात. आपल्या आत्मकथनात सर्वपल्ली लिहितात, लाईफ इज अ मिस्टेरियस फॅब्रिक वोवन बाय चान्स, फेट अँड कॅरेक्टर. जीवनाचे महावस्त्र ज्या धाग्यांनी विणलेले असते, त्यातले काही धागे दैवाधीनतेचे, काही स्वभाव गुणांचे, तर काही चालू येणाऱ्या संधीचे असतात. या दैव आणि संधी यांची चक्रे फिरतात ती कधी? कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे, चारित्र्याचे इंधन मिळेल तेव्हा. भारतात आणि हिंदू समाजात जन्माला येणे हे झाले दैव. उत्तम शाळा, कॉलेज व प्राध्यापक वाट्याला येणे हे देखील सुदैव. त्यांच्या आधाराने आत्मोन्नती साधणे हा झाला स्वभाव. मैसूर, कलकत्ता, लंडन येथील विद्वत सभांपुढे बोलण्याची संधी मिळणे हा योग. राष्ट्रपती पदाची प्राप्ती हे झाले भाग्य. तीच पदे, पदव्या आणि पीठे सर्वपल्लींप्रमाणे अनेकांच्या वाट्याला आली असतील, पण संस्कार संपन्न व्यक्तिमत्वाची एकमेवता ही सर्वपल्लींची व्यक्तिगत कमाई. काही गोष्टी दैवाने द्याव्यात आणि माणसाने घ्याव्यात अशा असतात. या उलट काही गोष्टी माणसाने कराव्यात, दैवाने पाहाव्यात व नियतीने नोंदवाव्यात अशा असतात. धन्यवाद.